नमस्कार. जय भवानी, जय जगदंबा. आज विषय घेऊन आली आहे. आज मला एक फोन आला होता. म्हणून हा विषय सुचला आणि सुचला तर मग त्याची योग्य माहिती एका व्यक्तीला देण्यापेक्षा विचार केला की सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायला काय हरकत आहे बरं. विषय आहे की चेडा म्हणजे काय आणि माई तुम्ही चेडा देता का? हा एकाने मला प्रश्न विचारला. मग म्हटलं सांगते म्हटलं तुम्हाला. कसं आहे की चेड्याबद्दलची मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला आता इकडे सांगणार आहे. मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये, मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा समाजामध्ये अशी काही लोक आहेत की जे चेडे गोटे अशा गोष्टी देतात, ते सिद्ध करून देतात असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चेडे गोटे देतो, बनवून देतो. आता मुळात म्हणजे एक लक्षात घ्या, चेडा म्हणजे एक पिशाच्याच प्रकार आहे हा. मेलेल्या व्यक्तीचं शरीर असणं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं शरीर सुटतं आणि आत्मा फक्त शिल्लक राहतो, तो भटकतो आणि ह्या भटकलेल्या आत्म्याला एका दगडामध्ये घेऊन तो म्हणजे एखाद्या दगडामध्ये तो आत्मा जाऊन बसतो. किंवा कोकणामध्ये अशी चेडा म्हणजे कोकणातून आलेला हा प्रकार आहे. त्याचं काही असे ठिकाण आहेत की जिथे निर्जन, जिथे माणसं जात नाहीत अशा ठिकाणी ते पडलेले असतात अनेको वर्ष. कारण की असे शरीर, असे अतृप्त आत्मे जे आपल्याला भोग भोगायला मिळावेत. कसं असतं, एखाद्या व्यक्तीची काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते असे भटकत असतात. मग ते कुणाचं तरी शरीर शोधतात आणि त्या शरीरात ते प्रवेश करतात. मग त्याच्यामध्ये पिशाच्य बाधा, अतृप्त आत्मा, वासनामय आत्मा, त्यानंतर चेडा, भूतबाधा, या ब्रह्मसंबंध, अशा प्रकारचे सगळे त्याचे एक हे होतं, तयार होतं. मुंजा, हा सगळा प्रकार हा भूतबाधेचाच प्रकार आहे. त्यातलाच हा एक चेडा असतो. आता क्वचित कुठला तरी चेडा जो असतो, जो सात्विक स्वरूपामध्ये असतो. हे चेडे सुद्धा सेवकांमध्ये सुद्धा येऊ शकतात. पण सगळेच सेवक होतात का मला सांगा. तुमच्या घरामध्ये समजा 5 व्यक्ती आहेत, त्या पाचातले 5 जण भक्त स्वरूपामध्ये येऊ शकतात का? नाही. 5 जणांमधला एखादा असतो जो खरा भक्त असतो, बाकीचे भक्त असतीलच याची काही म्हणजे खात्री नाही देऊ शकत आपण. तर अशातलाच प्रकार असतो तो म्हणजे चेडा. आता हे चेडे 40,000, 50,000, 60,000 का वाटेल त्या किमतीमध्ये ही लोक विकतात, बनवून देतात, सिद्ध करून देतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता बरं, त्याची काहीतरी साधना असते म्हणे. त्याची काय 21 दिवसाची साधना असते. त्याच प्रकारे पुन्हा त्याचं दर अमावस्या आणि पौर्णिमेला याला वेगवेगळ्या पद्धतीचे नैवेद्य ठेवले जातात. आता नैवेद्य कसे असतात तेही सांगते तुम्हाला. चेड्याचा नैवेद्य ही आहे तामसिक शक्ती आणि ह्या तामसिक शक्तीला नैवेद्य पण तसेच म्हणजे बिना तेलाची, बिना मिठाची अशी जाड भाकरी, रोडग्या टाईप अशी भाकरी, त्याला रोट म्हणतात. तशी ती भाकरी, त्याच्यावरती कांदा, लसूण, मसाला, कच्च तेल, अशा प्रकारे ते ठेवलं जातं. त्याचप्रमाणे दारू, सिगरेट, गांजा, चिलीम हे ठेवलं जातं. नॉनव्हेज मध्ये मटण, चिकन, मासे, अंडी असे सगळे प्रकार ह्या चेड्यांना दर अमावस्या आणि दर पौर्णिमेला हे ठेवायचं असतं. आता मला सांगा, समजा तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीने हा चेडा घ्यायचं ठरवलं. काय तर माहित चेडा काय काम करतो, तो तुम्हाला पैसे आणून देतो. तो तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुमची भरभराट करून देतो असं सांगितलं जातं. तुम्ही चेडा घ्या आणि तुमच्या घरामध्ये बघा किती फरक पडेल. इतकी तुमच्या घरामध्ये भरभराट होईल की तुम्हाला कशाची कमीच पडणार नाही. अशा प्रकारच्या भूलथापा ही लोक देतात आणि वाटेल तेवढे पैसे एखाद्या याच्याकडनं, गरजू व्यक्तीकडनं ते उकळतात.
उकळतातच मी म्हणेन. कारण की हा सगळा फक्त मानसिक प्रकार आहे. कोणी पाहिलाय खरा? समोर जर का तुमच्या येऊन एखादं भूत उभं राहिलं तर व्यक्ती बघू तरी शकेल का त्याला? मुळात भूत दिसतं का? क्वचित काही लोकांना भूत दिसतात किंवा भूतांच्या स्वरूप म्हणजे अंगामध्ये एखाद्याच्या व्यक्तीच्या भूत येतं आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली करतात. हे मी स्वतः सुद्धा बघितलेलं आहे. पण सामान्य व्यक्ती हो, ज्या व्यक्तीचा काही संबंध नाहीये या सगळ्या गोष्टींशी, त्या व्यक्तीला हे सगळं सहन होईल का? आता हे चेडे घेतल्यानंतर त्याची 5 वर्षाच्या बोलीचा द्यायचा का, 10 वर्षाचा द्यायचा का, 1 वर्षाचा द्यायचा का, कायमस्वरूपी द्यायचा का? आता अशा पद्धतीची सुद्धा त्याच्यात अटी शर्ती टाकल्या जातात. मग त्याच्यावरती त्यांचे पैसे ठरतात पुढे. त्यानंतर आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये जर का हे सगळे नैवेद्य दर अमावस्या, दर पौर्णिमेला या सगळ्या तामसिक गोष्टी तुमच्या घरामध्ये येतात आणि त्याचे नैवेद्य दाखवले जातील, तर घरामध्ये सात्विक शक्ती शिल्लक राहतील का? सगळं घरामध्ये वातावरण असं तामसिक होईल. कदाचित मी असं म्हणते की कदाचित एखाद्याला ही निगेटिव्ह शक्ती फळत सुद्धा असेल, चेडा गोटा ह्या गोष्टी फळत सुद्धा असतील, पण काय शाश्वती सांगितलेली आहे त्याची? खात्री आहे का की ह्या गोष्टी होतीलच म्हणून? आणि ह्या भूतावळींकडनं आपली कामं करून घेण्यापेक्षा देव काय नाहीयेत का ह्या जगामध्ये? दैवी शक्ती नाहीयेत? देवदूत नाहीयेत का? संत महात्मे आपल्याकडे नाहीयेत का? त्यांची उपासना आपण करू शकत नाही का? मुळात या सगळ्या गोष्टींच्या किंवा ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. या अंधश्रद्धेच्या कृपया जनतेने नादी लागू नये. माझं हे स्पष्ट सांगणं आहे सगळ्यांना, याचा काहीही उपयोग होत नाही. हा सगळा मूर्खपणा आहे. चेडे गोटे घरामध्ये स्थापन करू नका बाबांनो, याचा कोणताही उपयोग नाही. हा फक्त एक प्रकारचा मानसिक छळ आहे. एक मानसिक भूलथापा दिल्या जातात. या भूलथापांना जनतेने बळी पडू नये. ही कुठलीही शक्ती कोणाच्याही कामी येणार नाही. पुढे त्या लोकांचं काय होणार आहे याची कल्पना आहे का? ज्यांनी तुमची मुक्तता नाही. तुम्हाला मेल्यानंतर जर का तुमच्या मुलाबाळांना त्रास होऊ नये, पिढ्यानपिढ्या ह्याचे दोष लागतात आणि हे दोष जी व्यक्ती ही स्वतः करते त्या व्यक्तीला सुद्धा मुक्तता नाही. आणि मग कधीतरी कुणीतरी एखादं मानवी शरीर, एखादा हलक्या बुद्धीचा माणूस किंवा बाई अशी पकडायची, मग त्यांना झपाटायचं आणि त्यांना झपाटल्यानंतर मग कुणीतरी आमच्या सारखा एखादा ज्याला हे असे कुणी कोणाला झपाटलंय, कुणी कोणाला धरलंय, असली जी शक्ती ज्याच्याकडे प्राप्त आहे आणि त्याला ते दिसणार की या व्यक्तीला ते धरलेलं आहे म्हणून, मग आम्ही सांगणार, मग त्याच्यावरती ती लोक उपाय करणार आणि मग त्याच्यानंतर तो त्या उपायातून सुटला तर सुटला, नाही तर लटकला. मग किती जन्म लटकावा लागेल काय सांगता येत आहे? मानसिक रुग्ण होऊ शकतो माणूस. रुग्ण म्हणजे मानसिक अवस्था ज्याची बिघडते तो वेडाही होऊ शकतो. आणि वेडा झाल्यानंतर काय त्याची अवस्था आहे मला सांगा? काय उपयोग आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा? मी म्हणते कशाला करायचा हा सगळा उद्योग? नकोच ना. साधं आपली देवाची भोळी भाळी भक्ती करावी. ह्या सगळ्या भूलथापांच्या नादी लागू नये. उलट जर कोणी असं करत असेल तुम्हाला कळलं तर त्याचं सरळ तक्रार करावी. कशाला करता या सगळ्या गोष्टी? करूच नका. साधी भोळी भाळी भक्ती करा आणि त्या भोळ्या भक्तीतून परमेश्वराच्या पर्यंत पोहोचण्याचे बरेच मार्ग आहेत. त्या मार्गामध्ये जा. आमच्याकडे ह्या गोष्टींना बिलकुल थारा नाही. तर अशीच माहिती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईल लवकरच. तोपर्यंत जगदंबा अर्पणमस्तु. जय भवानी.